नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी भाषांचे संरक्षण, डिजिटल जतन आणि भविष्यातील पिढ्यांपर्यंत त्या भाषांचा वारसा पोहोचवण्यासाठी भाषिणी उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत स्थानिक भाषांमध्ये AI आधारित सेवा उपलब्ध करणे आणि भाषा आधारित तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भाषिक विविधतेचे डिजिटल संवर्धन करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भाषिणी या प्रकल्पांतर्गत ट्रायबल दान हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. शहादा शहरातील मोहिदा रस्त्यावरील वृंदावन नगर भागातील स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी चोरट्यांनी फोडून अंदाजे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दुचाकी बाजूला लावल्याचे सांगितल्याचा राग येऊन चौघांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना शहादा तालुक्यातील म्हसावद ग्रामीण रुग्णालय आवारात घडली. नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा व करिअर संधींच्या दिशेने सक्षम करण्यासाठी प्रकाश वाटा हा उपक्रम होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 170 पेक्षा अधिक शाळा, महाविद्यालयाच्या प्राचार्य, वसतिगृह वॉर्डन यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी या उपक्रमाचे जिल्हास्तरीय नियोजन करण्यात आले. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथून चोरट्यांनी 2.5 लाखांचे चारचाकी वाहन चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत शहादा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी ट्रक व कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला. या अपघातात 3 जण किरकोळ जखमी झाले, तर दुसऱ्या अपघातात ट्रॅक्टर चालक ठार झाला. अश्वांचे पदलालित्य, त्यांचा डौलदारपणा, खाटेवरील मनोवेधक नृत्य, पाण्यातील घुंगरांचा खुळखुळाट, गगनभेदी झेप घेत डफाच्या तालावर एकाहून एक सरस, डोळे दिपवणारे केलेले नृत्य, अशा विविधांगी अश्वांच्या नृत्यांनी येथील चेतक फेस्टिवलमध्ये उत्तरोत्तर रंगत आणली. फेस्टिवलचे वैशिष्ट्य असलेली अश्वनृत्य स्पर्धा उत्साहात झाली. यावेळी हजारो अश्वप्रेमींनी त्यांचा नृत्याविष्कार डोळ्यांत साठविला. सारंगखेडा येथील एकमुखी श्री दत्त यात्रोत्सवानिमित्त भरलेल्या चेतक फेस्टिवलमध्ये अश्वनृत्य स्पर्धा झाली. त्यात 30 अश्वांचा सहभाग होता. यातील उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या विजयी अश्वांची निवड करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील खोकराळे येथील शासकीय आश्रमशाळेत रनाळी केंद्राची शिक्षण परिषद घेण्यात आली. या परिषदेत शैक्षणिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. तळोदा तालुक्यातील सेलिनपूर येथील SA मिशन प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी 2 गटात वक्तृत्व स्पर्धा व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजय पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तळोदा तालुक्यातील बोरद येथे भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या भागवत कथेची तीर्थप्रसादाचे वाटप करून सांगता झाली. बोरद येथे दररोज दुपारी 1 ते 4 या वेळेत खगेंद्र महाराज यांनी कथेचे निरूपण केले. शहादा येथील साने गुरुजी मित्र मंडळातर्फे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त परीक्षा या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. नंदुरबार येथील GT पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा व विभागीय क्रीडा युवा उत्सवात यश मिळविले. डॉक्टर हेडगेवार सेवा समिती संचालित कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रात झालेल्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवात कापूस उत्पादक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संक्रमणजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत दररोज वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीट्स वापरण्याचे स्पष्ट निर्देश आरोग्य विभागाने दिले होते. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत या निर्णयाची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. यामुळे संसर्ग रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. यात दुर्गम भागातील आरोग्य संस्थांमध्ये आणखी काटेकोरपणे आदेश पालनाची आवश्यकता आहे. नंदुरबार तालुक्यातील आष्टे केंद्रांतर्गत ठाणेपाडा व गंगापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर येथे शिक्षण परिषद पार पडली. अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख भरत पाटील होते. नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात सिकल सेल सप्ताहानिमित्त सिकल सेल कॉर्नरची स्थापना करण्यात आली. या उपक्रमामुळे सिकल सेल रुग्णांचे परीक्षण,
उपचार, समुपदेशन तसेच फॉलोअप सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास सिंग राजपूत, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीती पटले यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू आहे.